मंडळी रामकृष्ण हरी. ते नव तुम्हाला माहित आहे नव, तुम्ही काय बघतायसा? ओम साई क्रिएशन. अहो हे युट्यूब चॅनेल आहे. हे महाराष्ट्रातलं एकमेव युट्यूब चॅनेल आहे जे सगळ्या वारकरी विचारधारा घरोघरी पोहोचवण्याचं काम करतंय. अहो मग बघताय काय, आपली वारकरी विचारधारा पोहोचवणार हे चॅनेल तुम्ही सबस्क्राईब कराय नको? आणि आपल्या या देशासाठी जे वीर पुरुष होऊन गेले ना, त्यांना मात्र विसरू नका. जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. जब घायल हुआ हिमालय खतरे में पड़ी आजादी. जब घायल हुआ हिमालय खतरे प्रीती पोटी भारवा है, पोटी भारवा है, त्याचे सर्वस्व ही साहे. ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे, तुम्हा संतावरी ओझे. ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. जेने पंढरी सारिखाची आपुला धामन गाव केला. वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला. जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधिला. त्या श्री संत सद्गुरु मानकोजी चरणी साष्टांग मी घातिला. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ जद्वारवा, गमो पंथ अनंत या राघवाचा. तडीद्वास सन्नील मेघाववा संभ्रमा. मंदिरं सुंदरं चित्प्रकाश वरं त्रिष्टिकाया समन्यस्त पादं. परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम दूसरे चरण
वाचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्फुर्दिक् प्रदे विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिम् ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काही नेणो बोलितो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभु जय जय माखन चोर प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगदमान्य जगद्गुरु जगाचा संसार सुखाचा करण्याकरता स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करणारे साधू म्हणजेच जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणांचा लेकराचं हित कशामध्ये आहे, लेकराचं हित कोण पाहते आणि प्रत्येक पावला गणिक जन्म दिलेल्या लेकराचं हित पाहणारे 2 व्यक्ती यांचं यथार्थ उदाहरण देणारा अभंग आज या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडला आहे. विठ्ठल 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 अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसहा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य. या न्यायानं आज वर्षापूर्वी आपल्या कुटुंबातली आई गेली. म्हणजे आज वर्षापूर्वी आईनं देह ठेवला. ती आई कैलासवासी लक्ष्मी बबनराव नाळे, त्यांना सगळे प्रेमाने नानी म्हणायचे. त्यांचं वय 82 वर्ष होतं. 82 वर्ष नानी जगल्या. पण जगत असताना या 2 हाताने काय करावं हे पुढं त्यांची मुलं शिकली. घरी कोणी जरी आलं, एखादे महाराज सहज भेट देण्याकरता आले, नवे नवे सहज त्यांची भेट घेण्याकरता आले, तर त्या महाराजांना कधी त्यांनी रिकाम्या हाताने जाऊ दिलं नाही. म्हणजे पुण्यकर्म काय करावं, नवे नवे भगवंताने आपल्याला हा नरदेह दिला, पण या 2 हातांनी दान कसं द्यावं. घरी आलेल्या पाहुण्याला, घरी आलेल्या एखाद्या संताला
घरी आलेल्या एखाद्या साधूला कधीही त्यांनी विनमुख जाऊ दिलं नाही. म्हणजेच या 2 हातांनी दानधर्म कसा करावा हे नानींनी त्यांच्या परिवाराला शिकवलं. आणि त्यांचा परिवार म्हणजे त्यांची 4 मुलं, त्यांच्या सुना, त्यांची नातवंड हे पुढे त्याचा वारसा घेऊन जातायत. याचं हे प्रत्यक्ष उदाहरण तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहताय. बरोबर की नाही? देवाने आपल्याला दिलंय, भरपूर दिलंय, पण देवाने दिल्याच्या नंतर ते आपण पुढं दिलं पाहिजे. काही लोकांचं म्हणणं असतं देवाने दिलं पण ते कोणा करता? फक्त स्वतः करता. त्याचा दानधर्म आपण कधी करतो का? नाही करत. पण आईनं आम्हाला शिकवण दिली आहे, बाळा तुझ्यासाठी एवढं करून ठेवलंय, बाळा तुझ्यासाठी एवढं काबाड कष्ट करून आम्ही कमवून ठेवलंय, पण हे फक्त तुझ्याच करता नाही बाळा, तर हे तुला समाजाला देता यायला हवं. कारण विंदा करंदीकरांची एक कविता फार सुंदर आहे. ते म्हणतात, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात कुठून घ्यावे? कुठून घ्यावे? बोट दिलं तर आपण काय करतो? हात धरतो. आणि हातच दिला तर कोपरापासून तोडून काढायला बघतो. बरोबर ना? असं नाही. आपल्याला समाजाला देता यायला हवं. भगवंताने आपल्याला भरपूर दिले, पण बाळांनो तुम्हाला ते समाजाला देता यायला हवं. याचं हे आजचं कीर्तन म्हणजे उदाहरण आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यांची 4 मुलं म्हणजे महेंद्र बबनराव नाळे, सुरेश बबनराव नाळे, चंद्रकांत बबनराव नाळे, उमेश बबनराव नाळे, आणि त्यांच्या ज्या सुना आहेत छाया महेंद्र नाळे, निशा सुरेश नाळे, निलिमा चंद्रकांत नाळे आणि लता उमेश नाळे, असा त्यांचा भला मोठा परिवार आहे. आणि त्या परिवारातली ही चिलीपिली त्यांची नातवंड आहेत. पण त्या नातवंडांना सोडून, या मुलांना सोडून, या सुनांना सोडून त्यांच्यातून त्यांची आई गेली. 1 वर्षापूर्वी गेली. 1 वर्षापूर्वी आईनं देह ठेवला. पण लेकरांचं काय कर्तव्य कर्म असतं? आई वडिलांनी जन्म दिला. जन्म दिल्याच्या नंतर आई वडिलांना जिवंत आहे तोपर्यंत सांभाळणं, आणि आई वडील गेल्याच्या नंतर त्यांच्या प्रित्यर्थ त्यांचं स्मरण ठेवणं, एवढंच मुलांचं कर्तव्य असतं बरं का. आणि ते प्रत्येक मुलाने करावं. कारण त्यांनी जर कर्तव्य कर्म केली तर पुढे हा वारसा असाच चालू राहतो. म्हणून तुकोबाराय म्हटले, आपल्या लेकराच्या हिताकरता जी जागी असते ना ती कोण असते? ती माय असते. लेकुराचे हित. आणि आपल्या लेकराचं चित्त नव्हे नव्हे, आपल्या लेकराचा भार, आपल्या लेकराचं ओझ कोण वाहते हो? वाहे माऊलीचे चित्त. आईला माऊलीची उपमा दिली. कारण जगाच्या पाठीवरती, विश्वाच्या पाठीवरती अशी एकच माय आहे. लेकरानं काही जरी खोडी केली, लेकरानं काही जरी केलं तरी आईच त्या लेकराची चूक कुठं घालत असते? पोटामध्ये घालत असते. म्हणून तुकोबारायांनी तिला माऊलीची उपमा दिली. आणि त्या आईला आपल्याला काही खर्चटलं, आपल्याला काही लागलं तर त्या आईला कळवळा येतो. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. आणि तुकोबाराय म्हणतात त्या आईला कळवळा येतो. पण ती आई, तुमच्या जवळ जर मी 3.5 किलोचा दगड दिला, 4 किलोचा दगड दिला, किती दिवस तुम्ही सोबत ठेवाल? तो उतरायचा नाही खाली. तुमच्या सोबत जेवताना सोबत, झोपताना सोबत, बाहेर जाताना सोबत, खाताना सोबत, पिताना सोबत, कुठलंही कर्तव्य कर्म करताना तो दगड जर तुम्ही तुमच्या सोबत ठेवायचा म्हटले, तुम्ही ठेवणार आहे का? ठेवणार आहे? तुम्ही काय म्हणणार? या भारतीताईला काही काम नाही का? आम्हाला उगाच कामाला लावलंय. हे उदाहरण कशा करता दिलं? 4 किलोचा दगड तुम्ही 10 मिनिटाच्या 15 मिनिटाच्या वर त्याचा भार वाहू शकणार नाही. पण ती माझी माय आहे ना, ती माय 9 महिने 9 दिवस आपल्या पोटामध्ये लेकराचा भार वाहते. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हीच आहे. आणि तुकोबाराय म्हटले, आता मला आईची उपमा करणं शक्य नाही,
म्हणून बाकीच्या संतांना तुकोबारायांनी कामाला लावलं. तुका म्हणे माझे तुम्हा संतांवरी ओझे. आईची उपमा सागराच्या सुद्धा पलीकडे आहे, ती मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. असा हा साधा सोपा सरळ अर्थाचा अभंग आज या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडण्याचं प्रयोजन आहे. विठ्ठल 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 मला सांगा, आई गेल्याच्या नंतर बाप गेल्याच्या नंतर आपण त्याचं कर्तव्य कर्म करतो, बरोबर की नाही? म्हणजे आजच्या तिथीला काय आहे? श्राद्ध आहे. पण श्राद्ध कशाला म्हणायचं? उत्तर घरी घेऊन जा. जे श्रद्धेनं केलं जातं त्याला श्राद्ध म्हणतात. विठ्ठल फक्त करायचं म्हणून केलं तर ते श्राद्ध होईल का? जगासाठी केलं तर ते श्राद्ध होईल का? श्राद्ध करत असताना, ते कर्तव्य कर्म करत असताना, ज्या दिवशी ज्या तिथीला देह ठेवला त्या दिवशी पहिलं पिंडदान केलं जातं, दुसऱ्या दिवशी दुसरं पिंडदान केलं जातं, तिसऱ्या दिवशी तिसरं पिंडदान केलं जातं. त्याला आपल्याकडे सावडणं म्हणतात, बरोबर ना? तिसऱ्या दिवशी तिसरं पिंडदान, चौथ्या दिवशी चौथं पिंडदान, पाचव्या दिवशी पाचवं पिंडदान, असे अनुक्रमे 10 पिंडदान केले जातात. आणि 10व्याच्या दिवशी एखाद्या तीर्थक्षेत्रावरती जाऊन आपण त्या ठिकाणी 10व्याचा विधी करत असतो. आणि तो विधी केल्याच्या नंतर त्या ठिकाणी 10 पिंडदान त्या ठिकाणी तर्पण करत असतो. आणि तिथून घरी आल्याच्या नंतर 11व्या दिवशी 11वं पिंडदान, 12व्या दिवशी 12वं पिंडदान, 13व्या दिवशी आपल्याकडे दिवस घालण्याची प्रथा आहे. आणि 14व्या दिवशी गोड जेवण असतं. असे अनुक्रमे 14 पिंडदान केले जातात देह गेल्याच्या नंतर. आणि परत महिन्यागणिक त्या तिथीला, ज्या तिथीला देह ठेवला, ज्या तिथीला तो देह तुमच्या आमच्यातून गेला, त्या तिथीला काय केलं जातं? मासिक घातलं जातं. असे वर्षाचे अनुक्रमे 12 मासिक घातले जातात. आणि 13व्या मासिकाला काय घातलं जातं? वर्ष श्राद्ध घातलं जातं. पण मला सांगा, आजच्या दिवशी त्या देहाला मुक्ती मिळते, आजच्या दिवशी त्या आत्म्याला मुक्ती मिळते. आणि आजच्या दिवशी आत्तापर्यंत तो आत्मा तुमच्या आमच्या आजूबाजूला भटकत होता, पण आजच्या दिवशी हे सगळं बघून तो आत्मा तुम्हाला भरभरून आशीर्वाद देणार आहे. आणि तो आत्मा काय होणार आहे? तुमच्यातून मुक्त होणार आहे. आणि तो आत्मा दुसरीकडे कुठेतरी पदार्पण करणार आहे. पण देह गेल्याच्या नंतर हा देह जाणार आहे. हा काही राहण्याकरता आलाय का? आलाय का? ज्याचं बारसं झालंय त्याचं तेरसं होणार आहे की नाही? आता मला सांगा, छोटं बाळ आहे, त्या छोट्या बाळाला, ते कोणाचं जरी असलं तरी तुम्ही त्याला काय करता? पटकन उचलून घेता. आणि उचलून घेतल्याच्या नंतर त्याला काय करता? त्याचा काय करता? तुम्ही गोड पापा घेता, बरोबर की नाही? पण एखाद्या म्हाताऱ्या बाबाचा पापा कधी घेतलेला बघितला का हो तुम्ही? पाहिला का कधी? पाहिला का? अहो भारतीताई, तुम्हाला काही वेळ लागलं का? नाही. हे शरीर जसं लहानपणी दिसायचं तसं तारुण्यात दिसतंय. आणि तारुण्यात जसं दिसतंय तसं म्हातारपणी दिसेल का हो? दिसेल का? नाही दिसणार. हे शरीर जेव्हा तारुण्यामध्ये असतं तेव्हा तासन तास त्या आरशासमोर घालवतं. पण हे शरीर जेव्हा म्हातार वयाला निघतं, हे शरीर जेव्हा उतार वयाला लागतं, हे शरीर जेव्हा म्हातार होतं, तेव्हा 8-8 दिवस भारतीताई आरशाची आणि आमची गाठ पडते का? कारण स्वतःच शरीर स्वतःला आरशामध्ये पाहावं वाटतं का? वाटतं का? नाही वाटत. कारण या शरीरावरती सत्ता कोणाची आहे? देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे? देह जाणार जाणार यासी काळो बखारे हो, यासी काळो बखानार
दक्षनाथ का गोपीनाथ पावेची ना का गोपीनाथ पावेची ना का गोपीनाथ पावेची ना हा देह काय आहे? हा देह एक ना एक दिवस जाणार आहे. कारण या देहावरती या शरीरावरती सत्ता कोणाची आहे? देह हे काळाचे, धन कुबेराचे. देह जाईल जाईल त्यासी काळोबा खाईल. जसे आपण तारुण्यामध्ये दिसत होतो तसे आता दिसतो का? आयुष्य खातो काळ. सावधान नाशिवंत देह जाणार सकळ. हा देह जाणार आहे घडोघडी काळ. वाट याची पाहे 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 घडोघडी काळ वाटयाची पाहे घडोघडी काळ वाटयाची पाहे घडोघडी काळ वाटयाची पाहे घडोघडी काळ वाटयाची पाहे. अजून किती आहे अवकाश? 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 हरिमुखी गाथा हरपली चिंता. 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 घडोघडी काळ वाट याची पाहे. अजून किती आहे अवकाश. काळ आपल्याला घेऊन जायला टपलाय. नवे नवे रडणारे सुद्धा तयार आहेत. आपल्या नाकात घालायचा कापूस कुणाच्या तरी शेतामध्ये वाढतोय. आपल्या तिरडीवरती बांधायचं पाचट त्या पेंड्या कुणाच्या तरी गंजीमध्ये वाट बघतायत. सरणावरती घेऊन जायची लाकडं वाट बघतायत. नवे नवे दुकानदार सुद्धा वाट बघतोय. कधी माझ्याकडे गिराईक येते सुतुळी न्यायला. कुंभार सुद्धा टपूने कधी येतोय गाडगं न्यायला. आणि अजून थोडं पुढे बोलू. तुम्ही म्हणता ना हे माझं ते माझं ते माझं ते माझं. पण ऐका रडणारे सुद्धा तयार आहेत. फक्त तुमचा एक फोन बाकी आहे. गेला 2 मिनिटात सगळं जंजाळ तयार होतं आणि त्याच्यातून आपण जातो आणि आपण काय म्हणतो? हे माझं ते माझं नाही कुणाचे कुणी. तुझे नव्हे रे कोणी. नाही कोणाचे कोणी. तुझे नव्हे रे कोणी. नाही कोणाचे कोणी. तुझे नव्हे रे कोणी. आणखीला जाशील एकला रे प्राण्या माझे माझे म्हणून. आणखीला जाशील एकला रे प्राण्या माझे माझे म्हणून. आणखीला जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणून. अंधीर जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणून. बहीण कोणाचे भाऊ कोणाचे कोण कोणाचे सखी सोय रे बहीण
आहे असं वाटतं ना. सब पैसे के भाई अपना साथी. फक्त पैशामुळे लोक आपल्याला जवळ करतात हो. पैसा नसला कोणी विचारत नाही. आपण गरीब असू द्या, आपल्या घरापर्यंत कोण येत नाही दादा, पण श्रीमंताच्या घरी एखादी इकडची वीट इकडं जरी झाली तर 100 लोक जमा होतात. कशामुळं? फक्त आणि फक्त पैशामुळं. म्हणून कबीरदासजी महाराज म्हटले सब पैसे के भाई अपना साथी नाही रे कोई. बाकीच्यांचं जाऊ द्या म्हटले तुकोबाराय, कोणच कुणाचं नाही हेही आम्हाला मान्य आहे. पण जन्म दिलेली आई ती 24 तास म्हटलं तरी कमी पडतील, पण लेकराच्या हिता करता ती जागी असते. कशी जागी असते सांगेन मी तुम्हाला. काय करते आई? बघा, एक सर्वसाधारण कुटुंब आहे आणि त्या सर्वसाधारण कुटुंबामध्ये आई आणि नवरा बायको दोघंच राहत आहेत. आणि नवरा बायको दोघं राहत असताना त्यांना काही काळानंतर 2-3 वर्षानंतर एक अपत्य झालं. आणि अपत्य झाल्याच्या नंतर मुलगा झाला म्हणून सगळ्या गावामध्ये पेढे वाटले. त्या ठिकाणी त्या बाईचा नवरा बँकेमध्ये नोकरीला आहे. घर त्यांचं शेतात आहे, घर त्यांचं गावात नाही. तो नवरा म्हणणारा, त्या मुलाचा बाप म्हणणारा दररोज शेतातून पायी बँकेमध्ये यायचा, बँकेतून घरी जायचा. मुलगा एक एक दिवस करता मोठा होतोय. तो मुलगा आता अंगणवाडीमध्ये चालला. त्याची आई त्याचं दररोज आवरायची. आवरल्याच्या नंतर त्याला टिफिन बनवायची, त्याला डबा बनवायची. आणि ती आई शेताची वाट तुडवत त्या लेकराला अंगणवाडीमध्ये बालवाडीमध्ये घेऊन यायची. तो मुलगा बालवाडीमध्ये जायचा. तो मुलगा जोपर्यंत नादी लागत नाही ना तोपर्यंत ती आई गेटमध्ये बसून राहायची. मुलाला नादी लागलेला पाहायची आणि ती आई परत घरी जायची. घरची काही 2-4 कामं करायची. आणि ज्या वेळेला ती अंगणवाडी सुटायची त्याचा टाईम तिला माहीत होता, त्यावेळेला ती आई येऊन त्या गेटमध्ये परत बसायची. मुलगा अंगणवाडीतून शाळेमध्ये गेला, 1लीला गेला, 2रीला गेल्याच्या नंतर त्याच्या वडिलांची बदली दुसऱ्या गावाला झाली. आता वडिलांकडे गाडी नाही वडील दररोज पायी जायचे. आईचं सुद्धा आता शाळेतलं आणि घराचं अंतर वाढलंय. आई सकाळी दररोज लवकर उठायची, तिच्या नवऱ्याचा डबा करायची, मुलाचा डब्बा करायची. आणि मुलाचा डब्बा केल्याच्या नंतर नवऱ्याला वाट लावायची, मुलाचं आवरायची. आणि आवरल्याच्या नंतर मुलाला शाळेमध्ये सोडायला यायची. दररोज शाळेमध्ये सोडायला यायची. मुलाला शाळेच्या वेळेमध्ये आतमध्ये सोडायची. मुलाला जोपर्यंत बरं वाटत नाही, जोपर्यंत मुलगा चांगला वर्गामध्ये रमत नाही तोपर्यंत आई गेटमध्ये थांबायची. मुलगा एकदा रमलेला बघायची आणि परत आई शेतामध्ये, परत आई घरी यायची. घरी येऊन तिची काही जी कामं असतील ती करायची. आणि 4 वाजता शाळा सुटण्याच्या वेळेला ती आई परत शाळेमध्ये त्या मुलाला आणायला जायची. असं करत करत तो मुलगा 5वीला गेला. आणि 5वीला गेल्याच्या नंतर एके दिवशी झालं असं, ती आई त्या मुलाला नेण्याकरता आली नाही. सकाळी सोडण्याकरता आई आली. 4 वाजले तरी माझी माय आली नाही. शाळा सुटली, मुलगा गेटवरती आला. गेटवरती आल्याच्या नंतर पाहिलं पण आई दिसली नाही. मुलाला वाटलं कुणाकडे तरी थांबली असेल, कुठेतरी आई बसली असेल, आता आई येईल, मग आई येईल. 4:15 वाजले, 4:30 वाजले, 4:45 झाले. 5 वाजायची वेळ आली. शाळेतला शिपाई सगळे वर्ग बंद करून, सगळी शाळा स्वच्छ करून गेटच्या बाहेर आला. आणि बाहेर आल्याच्या नंतर मुलाला विचारलं, का रे बाळा, तुझी आई आली नाही का? त्यावेळेला मुलानं सांगितलं, नाही काका, माझी आई अजून आली नाही. येईल आता माझी आई, येईल काका माझी आई. त्यावेळेला त्या काकाने सांगितलं, बाळा जाता जाता मी तुला सोडू का? नको काका, तुम्ही मला सोडणार, पण तुम्ही आल्याच्या नंतर तुम्ही मला ज्या वेळेला सोडायला येणार त्यावेळेला इथं माझी आई आली तर माझी आई मला या ठिकाणी शोधेल. नको काका, माझी आई आता येईल, माझी आई मग येईल. असं म्हणत 5:30 पावणे 6ची वेळ झाली.
अंधार पडत चाललाय, दिवस मावळतीला चाललाय, पण मुलाची आई आली नाही. मुलानं विचार केला, आता मी घरी गेल्यावर आईला बोलणार नाही. आज मी आईसोबत आबोला धरणार आहे. आईला मी म्हणणार आहे, का ग आई मला न्यायला नाही आली? तुझी कामं इतकी महत्वाची होती का आई? त्यावेळेला मुलगा झप 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 पावलं टाकत 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 घराच्या दिशेने निघाला. अंधार दाटत चाललाय, अंधार पडत चाललाय. मुलाला भीती वाटतेय, पण विलाज नाही, आता जावं लागेल. मुलगा घराच्या दिशेने निघाला. घराच्या समोर आला आणि घराच्या समोर येऊन पाहतो तो 25-30 माणसं दारात घराच्या बाहेर बसलेली त्याला दिसली. त्यांच्यातून वाट काढत मुलगा घरामध्ये गेला आणि घरामध्ये गेल्याच्या नंतर पाहिलं 25-30 बायका अशा साईडने बसलेल्या आहेत आणि मध्ये त्याची आई झोपलेली आहे. मुलाने विचार केला, आता मी आईला बोलणार नाही. आई मला घ्यायला आली नाही, आज मी आईला बोलणार नाही. आज मी माझ्या आई सोबत आबोला धरणार आहे. मुलानं आईच्या जवळ गेला. मुलाला कळेना गेलं, माझी आई मला का बोलत नाही, माझी आई मला का बोलत नाही, माझी आई मला म्हणत नाही, बाळा एवढा उशीर का झाला, सॉरी बाळा मी तुला घ्यायला नाही येऊ शकले, पण माझी आई आज म्हणत नाहीये. त्यावेळेला मुलगा त्या आईच्या जवळ गेला आणि आईच्या जवळ जाऊन म्हणतो, आई उठ ना गाई, आता तरी उठ ना गाई, काय झालं आई तुला? मी तुला बोलत नाही असं मी म्हणत होतो, पण आई आता चुकलं माझं, मी तुला बोलतो आई, पण आई एकदा तरी म्हण ना ग बाळा, एकदा तरी उठ ना ग आई, एकदा तरी माझ्या डोक्यावरून हात फिरव ना ग आई. त्यावेळेला रात्रीची वेळ आहे, तिथल्या महिला सगळ्या रडतायत. आता आई उठेल, मग आई उठेल. 5वीचं ते लेकरू आहे, त्याला कळत नाहीये त्याची आई का उठत नाहीये. सकाळच्या वेळेला अंत्यविधी करायची वेळ ठरली आणि त्या ठिकाणी सगळी लोक बाहेर दारामध्ये जमलीये. सकाळ झाली, रात्र उलटून गेली, पण बाळाची आई काही उठली नाही. त्या आईला अंघोळ घालण्याकरता चुलीवरती पाणी ठेवण्यात आलं. कडक पाण्याने त्या आईला अंघोळ घातली, अंगावरती वस्त्र परिधान केले, पण माझी आई उठली नाही. त्या तिरडीवरती आईला झोपवण्यात आलं, पण आई उठली नाही. सगळ्या गावातून तिची मिरवणूक काढली आणि स्मशानभूमीमध्ये नेलं. त्या आईला सरणावरती झोपवलं, पण त्याची आई उठली नाही. आणि तेवढ्या लोकांमधून एक जणाने आवाज दिला, अरे त्या पोराला, त्या लेकराला शेवटचं तरी आईचं दर्शन घेऊ द्या रे. आणि ते लेकरू हंबरडा फोडून त्या आईच्या देहावरती पडून रडतय, आई उठ ना गाई, आई उठ ना गाई, मी तुला म्हणत होतो मी तुझ्यासोबत अबोला धरणार आहे आई, पण आई आता मी अबोला नाही ग धरत आई, एकदा माझ्यासाठी उठ ना गाई. मी तुला कधीच असं म्हणणार नाही की मी तुला बोलणार नाही आई. आई फक्त माझ्या मनामध्ये असा विचार आला की मी आई सोबत अबोला धरणार आहे, आणि तू तर मला सोडून देवाघरी निघून गेलीस गाई. 5वीच्या लेकराला सोडून तू मला सोडून गेलीस आई. आता तू मला सांग, मी कोणाला आई म्हणू? या विश्वाच्या पाठीवरती जेव्हा माझी माय जाते ना, शेजारची काकू येते, सगळा माहोल जमलेला असतो दादा, पण आम्ही ज्या वेळेला रडत असतो माझी माय गेली म्हणून, त्यावेळेला आमच्या डोक्यावरून हात फिरवते शेजारची बाई येऊन. त्यावेळेला ती काकू म्हणते, बाळा रडू नको बाळा, मी तुझ्या आई सारखीच आहे, पण आई आहे असं म्हणते का? नाही म्हणत दादा. ज्या वेळेला या विश्वाच्या पाठीवरती माझी माय जाते ना, त्यावेळेला अख्खं जग आपल्याला पोरखं झालेलं असतं. आणि तेच दृश्य माझ्या तुकोबारायांनी टिपलं. आणि तुकोबाराय म्हणतात, लेकराच्या हिताचा कळवळा कोणाला येतो? तो फक्त आईला येतो. लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित,
रे चित्त, शेवटच्या घटका माझी माय मोजत असते. पण शेवटच्या घटकांमध्ये सुद्धा कोणाचं हित पाहते ती आई फक्त लेकराचं हित पाहते. तुकोबारायांनी हित शब्द वापरला. आई लेकराचं भलं पाहते, वडील लेकराचं भलं पाहतात. नव्हे आई वडील लेकरांसाठी स्वतःच्या शरीराचा विचार करतात का हो? ज्या वेळेला एखादं लेकरू आपल्या गर्भामध्ये वाढत असतं त्यावेळेला आई कशाचा विचार करते का? आई तिच्या शरीराचा विचार करते का? नाही करत. ज्या वेळेला ते लेकरू दूध पितं त्यावेळेला आईच्या सौंदर्यावरती सगळा त्याचा परिणाम होतो, पण आई तिच्या सौंदर्याचा विचार करत नाही. नव्हे लेकरू ज्या वेळेला दूध पितं त्यावेळेला तिच्या कॅल्शियमची झीज होते, पण आई तिच्या अंगातल्या शरीरातल्या कॅल्शियमचा विचार करत नाही. ती फक्त लेकरांकरता. म्हणून ज्या वेळेला आई वडिलांची सेवा करायची असते त्यावेळेला लेकरांनी सुद्धा शरीराचा विचार केला नाही पाहिजे. बाप करी जोडी लेकराची ओढी, आपुली करवंडी वाळवुनी. ज्या वेळेला आईबाप आपल्या लेकरांच्या हिताचा विचार करतात त्यावेळेला लेकरांनी सुद्धा आईबापाच्या हिताचा विचार केला पाहिजे. बघा, माझा एक चुलत भाऊ आहे आणि त्याला कावीळ झाला आणि तो कावीळ लवकर लक्षात आला नाही आणि त्या काविळाने लिव्हरवरती अटॅक केला आणि लिव्हरवरती अटॅक केल्याच्या नंतर कावीळ झाला. तो लिव्हरवरती गेला तर लिव्हर काय होतं आपलं डॅमेज होतं आणि ते लिव्हर त्याचं डॅमेज झालं. पुण्यामध्ये सह्याद्री हॉस्पिटलला त्याला ॲडमिट केलं आणि डॉक्टरांनी सांगितलं आता यांचं लिव्हर काय करावं लागेल, बदलावं लागेल. आता लिव्हर टाकायचे, बाकीचे अवयव आपण देऊ शकतो, पण लिव्हर अशी गोष्ट आहे. पूर्वीच्या काळी जर लिव्हर बदलायचं असेल तर ते लिव्हर बदलत असताना मेलेल्या व्यक्तीचं लिव्हर जिवंत माणसाला टाकायचे, पण आता तसं नाही. आता जिवंत माणसाचं लिव्हर आपण देऊ शकतो आणि ज्यांना दुसऱ्याला लिव्हर दिले त्या दोघांचं लिव्हर गोळ्या औषधांनी त्याच्यावरती उपचार करून ते पूर्ण करू शकतो. किडनी आपण दुसऱ्याला देऊ शकतो, एका किडनीवरती दुसरा आणि एका किडनीवरती आपण, असं आपण जगू शकतो. पण लिव्हरचं तसं नाही. एखादा पार्ट जर आपल्या शरीरामध्ये टाकायचं असेल किंवा शरीरामधला पार्ट काढायचा असेल तर आपलं शरीर ते एक्सेप्ट करतं का हो? करतं का? हे पटण्याकरता तिथल्या डॉक्टरांनी एक उदाहरण मला फार सुंदर दिलं. ते म्हटले, भारतीताई तुमचं शरीर एक्सेप्ट करत नाही हे मान्य आहे, पण हे पटण्याकरता त्यांनी उदाहरण फार सुंदर दिलं. ते म्हटले, तुम्ही जेवताना मेथीची भाजी खाता, मेथीची भाजी, आणि ती मेथीची भाजी खात असताना त्या मेथीच्या भाजीची काडी कुठं अडकते? कुठं अडकते? दातामध्ये अडकते. आणि ती काडी काढल्याशिवाय आपल्याला दम निघतो का? उदबत्तीची काडी तरी घे, दोरा तरी घाल, ती काडी काढल्याशिवाय आपल्याला दम निघत, आपला बेचैन होतो आपण. तसं ती काडी सुद्धा शरीर एक्सेप्ट करत नाही. मग एक पूर्ण पार्ट टाकायचा म्हटल्याच्या नंतर ते कसं एक्सेप्ट करेल? मग ज्या वेळेला एखादा पार्ट बदलायचा असतो त्यावेळेला आपल्या शरीरातल्या ज्या सकारात्मक पेशी आहेत त्या मृत कराव्या लागतात, त्या लॉस कराव्या लागतात आणि परत तो अवयव आपल्या शरीरामध्ये टाकावा लागतो. मग असं करत करत त्याला आता लिव्हर टाकायचे, पण आता लिव्हर देणार कोण? त्याचा मुलगा पुढे आला आणि तो म्हटला, मी यांना लिव्हर देतो, मी माझ्या बाबांना लिव्हर देतो म्हटला. डॉक्टरांनी त्याचं लिव्हर काढलं, त्याच्या बाबांना बसवलं. दोघंही सुस्थितीमध्ये आले. आल्याच्या नंतर त्या लिव्हर ज्यांचं चेंज केले, बदलले, त्यांची खूप काळजी घ्यावी लागते. 5-6 महिने तरी त्यांना जपावं लागतं. आणि काही काळानंतर तो भाऊ म्हटला, माझ्या ज्या मुलानं मला लिव्हर दिले त्याला बोलवा म्हटले. त्याला बोलवलं आणि त्याच्या तोंडावरून हात फिरवला. म्हटले, बाळा तू मला लिव्हर दिलंस, तू मला लिव्हर दिलंस बाळा, आज तू मला जन्म दिलास. लिव्हर दिला म्हणजे जन्मच दिला ना. त्यावेळेला त्या मुलानं दिलेलं उत्तर फार सुंदर आहे. तो म्हणतो, बाबा मी तुम्हाला जन्म नाही दिला, मी तुम्हाला जन्म नाही दिला बाबा, मी फक्त माझ्या शरीरातला एक पार्ट तुम्हाला दिलाय, अख्खं शरीर तुम्ही मला दिलंय ना बाबा. मग त्याच्यात उपकार मानायची काय गरज आहे? सांगायचंय मला एवढंच, बाप करी जोडी लेकराचे ओढी, आपुली करवंडी वाळवणी. म्हणजे
आपल्या शरीराचा विचार न करता आई वडील लेकराच्या हिताकरता जागे असतात. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आणि त्या लेकराचं आई कुठंही जाऊ द्या, पण आईचं चित्त कोणाजवळ असतं? लेकराजवळ असतं. आणि ती माय ज्या वेळेला आम्हाला सोडून जायच्या घटका मोजते ना, बघा एक सर्वसाधारण कुटुंब आहे, 4-5 वर्ष लेकरू नाही. लेकरू कसं होईना म्हणून ह्या डॉक्टरकडे जा, त्या डॉक्टरकडे जा, त्या डॉक्टरकडे जा, आणि सुदैवाने त्यांना लेकरू झालं. आणि लेकरू झालं आणि 4थ्याच दिवशी त्या लेकराचा बाप मेला. आता मला सांगा, त्या लेकराचा बाप मेला, जन्मल्याबरोबर 4थ्या दिवशी त्या लेकराचा बाप मेला. त्या बाईची, त्या आईची, त्या ताईची अवस्था काय असेल? एका डोळ्यामध्ये आनंदाश्रू आहे, एका डोळ्यामध्ये दुःखाश्रू आहे. एकीकडे वाटतंय 5 वर्षानंतर घरामध्ये मुलगा जन्माला झाला, आणि एकीकडे वाटतंय ज्याच्या सोबत संसार घालवायचा होता तो नवरा मला सोडून गेला. पण तिने रडत बसली नाही, तिने कंबर खोचली, पदर खोचला, लोकांचे काबाड कष्ट केले, त्या लेकराला लहानाचं मोठं केलं. 10वी पर्यंतचं शिक्षण त्याचं गावामध्ये केलं. त्या मुलाला सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचं होतं. त्या मुलाचं स्वप्न होतं मला सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचंय. आईनं एका साडीवरती दिवस काढले, पण लेकराला ब्रँडेड कपडे, ब्रँडेड शूज, सगळ्या गोष्टी ब्रँडेड आई घेऊन देत होती. ती आई लोकांकडे भांडी घासायची, भांडी धुणं धुवायची, लोकांची कामं करायची, पण ती आई लेकराला कधी जाणवू दिलं नाही त्याला बाप नाही. आई म्हणायची मीच तुझा बाप आहे आणि मीच तुझी आई आहे बाळा. तुझं स्वप्न आहे ना तुला सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचं, तू नक्की होणार. त्यावेळेला तो मुलगा कॉलेजला गेला, त्याचं सॉफ्टवेअर इंजिनियर कंप्लीट झालं, तो इंजिनियर झाला. इंजिनियर झाल्याच्या नंतर त्याला चांगला जॉब लागला, मुंबईसारख्या ठिकाणी तो राहू लागला. आणि काही कालानंतर त्याचं लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर नातवंड झाली, आणि नातवंड झाल्याच्या नंतर हा सगळा परिवार एकत्र राहायला लागला, हा सगळा परिवार आनंदाने नांदायला लागला. पण झालं असं, त्या आईला झाला टीबी. आता टीबी हा रोग असा आहे, तो दिवसभर काहीच करत नाही, पण रात्र झाली की त्याचा काय चालू होतो? खोकला चालू होतो. मग ती सून ज्या वेळेला बाहेरून यायची त्यावेळेला तनतन 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 करायची. एके दिवशी तिच्या नवऱ्याला म्हटली, काय म्हटली, दिवसभर कामावरती जॉबवरती काम करायचं आणि घरी आलं संध्याकाळी पडावं म्हटलं की ह्या बाईचा खोकला चालू होतो. या घरामध्ये एकतर तुमची आई राहील नाहीतर मी राहील. पण त्यावेळेला त्या मुलाला माहिती होतं माझ्या आईने माझ्यासाठी काय केलंय. दिवस रात्र एक करून मला या ठिकाणी या सुस्थितीमध्ये माझ्या आईने आणले. त्यावेळेला तो मुलगा त्या सुनेला, त्या बायकोला म्हणायला लागला, अगं असं म्हणू नको, माझ्या आईनं माझ्यासाठी काय केलं मला माहिती आहे. माझी आई आहे म्हणून मी आहे. ती म्हटली मला काही माहित नाही, तुमची आई तुमच्यापाशी ठेवा म्हणली, तुमची आई तुम्ही राहा म्हटली, मला गरज नाही, मी चालले. त्यावेळेला त्या मुलानं सांगितलं तू थांब म्हटला. तो मुलगा आईच्या दरवाजाजवळ गेला, आईच्या बेडरूमचं दार वाजवलं, आईला आवाज दिला, आतमध्ये गेला. आईला म्हटलं, आई चल आपल्याला तीर्थक्षेत्राला जायचंय. तीर्थक्षेत्राला जायचंय म्हटल्याच्या नंतर आता मला खरं सांगा, त्याला खरंच तीर्थक्षेत्राला आईला घेऊन जायचं होतं का? जायचं होतं का? त्याने आईला घेतलं आणि निघाला. पावलं टाकत 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 जंगलाच्या वाटेनं निघाला. रात्रीचा अंधार पडलेला आहे, रात्रीचा काळोख पडलेला आहे, कुठल्या प्रकारचं साधन नाहीये, बॅटरी नाहीये, मोबाईल नाहीये, काहीच नाहीये, ना गाडी आहे ना घोडी आहे. आणि तशा वाटेनं तो निघाला. जात असताना आईने विचारलं, बाळा कुठं घेऊन चालला रे? आई आपल्याला देवाला जायचंय, आई आपल्याला तीर्थक्षेत्राला जायचंय, चल आई तू, चल आई तू, चल आई तू. आई सुद्धा निघाली आणि जात असताना घनदाट जंगलामध्ये त्यानं आईला उभं केलं. आणि उभं केल्याच्या नंतर आईला म्हटलं, आई थांब, तू इथंच थांब म्हटला, मी 2 मिनिटामध्ये आलो. आईनं म्हटली, आई बाळा थांब, मला थांबायला सांगतो ना, आतापर्यंत मी तुझं ऐकत होते ना, आता तू माझं ऐक. बाळा 4 दिवसाचा होतास तेव्हा तुझा बाप गेला बाळा, आणि तेव्हापासून तुझ्या बापाची
आणि आईची जबाबदारी मी एकटीनं पेलली बाळा. तू मला सांगू नको तू 2 मिनिटाकरता चाललायस का, तासाकरता चाललायस का, 2 दिवसाकरता चाललायस बाळा. मला माहिती आहे तू मला इथं सोडून चाललायस, पण हरकत नाही बाळा. तू चाललायस ना, तू जातोयस ना, पण जात असताना एक गोष्ट लक्षात ठेव बाळा. तू मला या घनदाट जंगलामध्ये सोडलंयस, पण इथं हिंस्र प्राणी आहेत, ते तुला जाताना चावतील, ते तुला जाताना तुझ्यावरती झडप घालतील. बाळा येत असताना मी झाडाची पानं खाली टाकत 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 आली आहे बाळा. त्याच रस्त्याने तू घराच्या दिशेने जा बाळा. तू वाट चुकलास तर घराकडे जाण्याचा मार्ग चुकशील आणि या घनदाट अरण्यामध्ये तू अडकशील. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, माय शेवटच्या घटका मोजते, बाप शेवटच्या घटका मोजतो, पण जात असताना तुमच्या हिताकरता, तुमच्या हितासाठी जागतो. म्हणून तुकोबाराय म्हटले, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. जे मायबाप तुमच्या हिताकरता जागे असतात त्यांना तुम्ही धन्यता द्यायला विसरू नका. आणि तुकोबाराय म्हटले, या विश्वाच्या पाठीवरती तुम्हाला तुमच्यावरती कळवळा कोणाला येईल, ऐशी कळवा राते जाती, ऐशी कळवा राते जाती, ऐसी कळवा राजी जाती, ऐसी कळवा राजी जाती. हरीला भा मीरा प्रीती, हरीला भा मीरा प्रीती, ऐशी कळवा राते जाती, ऐशी कळवा राते जाती. ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविना प्रीती. सर्वांना विनंती आहे, एकदा हात वरती करा, आपण प्रेमाने भजन करू. ताठ हात वरती करायचे, ताठ. किती वाजवायला लावता, हात अडकून दुखायला लागले, बरोबर ना. इथं आल्याच्या नंतर तुमच्याकडून काहीतरी सेवा घडावी, हाच फक्त त्या पाठीमागचा हेतू, त्या पाठीमागचा उद्देश. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांची साथ लाभली असे आमचे मृदंगाचार्य दादा वैभव महाराज, या ठिकाणी आमचे गायक माऊली महाराज, सागर महाराज, अक्षय महाराज. तुमचा सगळ्यांचा माझा परिचय नवीन आहे, याच्या आधी कधी आपण भेटलो नाही. या ठिकाणी आमचे समोर बसलेले महाराज आहेत, सर्व महाराज मंडळी, सर्व संस्थेतील मुलं, गायनाचार्य मंडळी, आमचे विण्यावाले बाबा. आजच्या या कीर्तनासाठी ज्या आवर्जून उपस्थित राहिल्या, तुमच्या भागाचं वैभव, तुमच्याच जवळच्या नम्रताताई कर्वे, त्यासुद्धा आज या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित आहेत. त्यांच्या भगिनी त्यासुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. एका शब्दाखातर बहिणीवरती प्रेम किती असावं, इथं कीर्तन आहे असं समजलं. आणि आमचे ओम साई दादा ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. ओम साई यूट्यूब चॅनल हा कार्यक्रम तुम्हाला यूट्यूबवरती ज्या वेळेला तुम्ही सर्च कराल त्यावेळेला तुम्हाला नक्की पाहायला मिळेल आणि तो नक्की पाहावा. या ठिकाणी नाळे परिवार यांनी मला आमंत्रित केलं, त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद देते. आमचे विण्यावाले बाबा असतील, सर्वांचे मनापासून धन्यवाद. माझ्यासोबत आलेले आमचे यजमान आहेत, महाराज ते गावचे सरपंच आहेत बरं का, पण तरीसुद्धा
2 वर्ष झालं आमचं लग्न झाले. जेव्हापासून लग्न झाले तेव्हापासून आम्ही दररोज कार्यक्रमाला आहे, दररोज कीर्तनाला आहे. मग तुम्हाला असं वाटेल गाव काय वाऱ्यावर सोडलं का? गाव आहे. दिवसभर ते गाव बघतात, रात्री आम्ही गावं बघतो. म्हणजे दोघांचं सुरळीत चालू आहे. भगवंत आमच्याकडून ही सेवा करून घेतो आहे. खरं तर सागर महाराज बोराटे तुमच्याच भागाचं वैभव, त्यांच्यामुळे नाळे परिवारासोबत संबंध जोडले गेले आणि नाळे परिवारानं या ठिकाणी मला बोलवलं. आई 1 वर्षापूर्वी गेली, ती माय आज इथं एवढे लोक जमले, पण त्याच्यामध्ये मला माय दिसत नाही दादा. ज्या वेळेला माझा बाप जातो ना, तो बाप गेल्याच्या नंतर त्याला विचारा बापाची किंमत काय असते. जेव्हा माय जाते ना, त्यावेळेला त्या लेकरांना विचारा माय गेल्याचं दुःख काय असतं. ज्या वेळेला पत्नी अर्ध्यावरती सोडून जाते, त्यावेळेला पत्नी गेल्याच्या नंतर त्या पत्नीचा वियोग काय असतो. त्या पत्नी गेलेल्या व्यक्तीला विचारा. अहो, 1 दिवस ती पत्नी जर माहेरी जायची असेल तर आपण जाताना तिला 100 वेळेला बजावून सांगतो, संध्याकाळी माघारी यावं लागतंय बरं का, तरच मी सोडतो. परवा रक्षाबंधन झालं, ताई सकाळीच गेली, रात्री घरी रिटर्न आली. यावंच लागते, कारण पुढच्या वर्षीच्या रक्षाबंधनाला जायचं असते, बरोबर ना. 1 दिवस पत्नीला आम्ही माहेरी सोडायला आमची कानकून असते, पण ती पत्नी ज्या वेळेला जाते त्यावेळेला त्या व्यक्तीची अवस्था अशी होते. नसतेस घरी तू जेव्हा, जीव तुटका तुटका होतो, जगण्याचे विरती धागे, संसार फाटका होतो. नसतेस घरी तू जेव्हा, नभ दाटून वीज पडावी, अंधार तसा ओढवतो. नभ दाटून वीज पडावी, अंधार तसा ओढवतो. ही धरा दिशाहीन होते, अन चंद्र पोरका होतो. नसतेस घरी तू जेव्हा, जीव तुटका तुटका होतो, जगण्याचे विरती धागे, संसार फाटका होतो. नसतेस घरी तू जेव्हा. जेव्हा ती घरी नसते तेव्हा आपल्याला संसार कसा वाटतो, फाटका फाटका वाटतो. पण जोपर्यंत ती आहे ना, तोपर्यंत तिची किंमत करायला शिका बरं का. कारण तिच्याशिवाय तुमच्या संसाराला पूर्णत्व नाही. ती आहे म्हणून तुमचा संसार चाललाय, ती आहे म्हणून तुमची लेकरं बाळ सुखात आहे, ती आहे म्हणून तुमची घरातली माणसं सुखात आहे, ती आहे म्हणून तुम्ही तुमच्या कर्तव्य कर्माला पोहोचताय. पण जोपर्यंत ती आहे ना, तोपर्यंत तिची किंमत करायला शिका. कारण ती गेल्याच्या नंतर ती परत येणार नाही. आज माय गेली, पण ती माय आम्हाला दिसत नाही. बाप गेला, बाप आम्हाला दिसत नाही. शेजारचा माणूस येईल, 2 मिनिटं बसेल आणि निघून जाईल, पण बापासारखं महत्व या विश्वाच्या पाठीवरती तो गेल्याच्या नंतर आम्हाला कळतं. सोडोनिया गेले बाबा, मायले कराना. सोडोनिया गेले बाबा, आम्हाले कराना. बाबा 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 म्हणू मी कुणाला. बाबा 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 म्हणू मी कुणाला. बाबा आमच्यासाठी कष्ट केले फार, सोडोनिया गेलात बाबा सारा परिवार. लेकी सुना रडत बसती, लेकी सुना रडत बसती, काना कोपऱ्याला. बाबा 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 म्हणू मी कुणाला. बाबा 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 म्हणू मी कुणाला. जेव्हा माझा बाप जातो ना, तेव्हा या
विश्वाच्या पाठीवरती आम्हाला बाप परत पाहायला मिळत नाही. जोपर्यंत मायबाप जिवंत आहे तोपर्यंत मायबापाची किंमत करायला शिका. हा सातारा जिल्हा आहे. इकडं सैनिकांची भरती, सातारा म्हटलं की सैनिकांची भरती सुद्धा तितकीच आपल्याला पाहायला मिळते. गावामध्ये 10-20 पोरं सहज सैन्यामध्ये भरती होतात. तालुक्यामध्ये 100-150 पोरं, जिल्ह्यामध्ये 200-250 पोरं आपल्याला सहज पाहायला मिळतात. पण दादा, ज्या वेळेला माझे काका गेले, त्यांची दोन्ही मुलं सैन्यामध्ये भरती होती आणि सैन्यामध्ये भरती आहे. काका शेतामध्ये काम करण्याकरता गेले, शेतात त्या विहिरीमध्ये उतरले आणि विहिरीतून वरी चढले आणि वरी चढल्याच्या नंतर हातातला दोर निसटला आणि वर गेलेला माणूस डायरेक्ट खाली पडला. खाली पडलेला माणूस डोक्यावरती पडला आणि तो तिथंच गतप्राण झाला. गतप्राण काका झाले. ज्या वेळेला ही बातमी मुलं सैन्यामध्ये होती, लढत होती, त्या मुलांना कळले. 8 दिवस त्या मुलांना गावाकडे यायला लागलं. 8 दिवस ते प्रेत बर्फावरती ठेवलं. शेवटचं त्या बापाला बघू दिलं आणि त्या बापाचं अंत्यविधी झाल्याच्या नंतर, त्या बापाची क्रियाकर्म झाल्याच्या नंतर त्यांच्या आईनं सांगितलं, बाळांनो, तुमचं हित इथं नाही. तुम्ही हिताकरता इथं बसू नका. तुमचं हित कशामध्ये आहे? तुमचं हित जगासाठी लढण्यामध्ये आहे. तुमचं हित जगासाठी शहीद होण्यामध्ये आहे. त्या देशाच्या सीमेवरती तुम्ही ज्या दिवशी लढाल, तुम्ही ज्या दिवशी लढायला जाल, त्या लढण्यामध्ये तुमचं हित आहे. हे हित पाहत असताना, हे हित पाहण्याची दृष्टी कोणामध्ये आहे? ती हित पाहण्याची दृष्टी फक्त आणि फक्त तुकोबाराय म्हटले, आईमध्ये लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आणि तुकोबाराय म्हटले, तुमच्या हिताकरता जी जागी असते, जिला तुमच्या हिताचा कळवळा येतो, ती माऊली असते. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. आणि ती माय काय करते? पोटी भारवाहे त्याचे सर्वस्व हीच आहे. पोटामध्ये 9 महिने 9 दिवस बहार वाहते. पण बहार वाहत असताना कुठल्याही गोष्टीचा ती विचार करते का? विचार करते का? घरातील करते लोक तिला सांगत असतात, घरातल्या करत्या सासवा तिला सांगत असतात, बाई तुझं बाळंत पण जवळ आलंय, बाई तुझं बाळंत पण जवळ आलंय. पण तो बाळंत शब्द जर तुम्ही कधी ऐकला, त्याची फोड केली, तर त्या बाळंत शब्दामध्ये 2 शब्द निघतात, बाळ आणि अंत. तेव्हा बाळंत. पण ती आई अंताचा विचार करत नाही. ती आई आव्हान स्वीकारते. ती आई म्हणते अंत तर अंत आणि बाळ तर बाळ. आपण हे आव्हान स्वीकारायचं. आणि ती आई तुम्हाला आम्हाला जन्माला घालते. ती आई काळाचा विचार करत नाही. ती आई अंताचा विचार करत नाही. ती आई तुमच्या आमच्या हिताकरता जागी असते. अभंगाचं 3रं चरण. पोटी भारवाहे तुका म्हणे माझे, 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 तुका म्हणे माझे. तुमा संता बरी वजे, तुमा संता वरी वजे. ऐसी काळ वळ्याची दाती, ऐसी काळ वळ्याची दाती. तुम्हा संतावरी
लाभवेन लाभवेन मनापासून धन्यवाद. आईचा आत्मा जिथे कुठे असेल भगवंताला एकच प्रार्थना करेल, त्या आत्म्याला, आईच्या आत्म्याला शांती लाभो एवढीच भगवान परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करते. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसे कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हिच आहे. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती, तुका मने माझे तुम्हा संतावरी ओझे. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती, यथामतीत यथावकाश. माझ्या बुद्धीला जसा पटला, जसा सुचला, जसा अभंगाचा अभ्यास झाला तसा तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. जाता जाता फक्त एवढंच सांगेन, आईवडिलांची सेवा करा. आईवडिलांच्या नंतर जी तुमची बहीण असते ना, त्या बहिणीला कधी अंतर देऊ नका. गणपती बाप्पा येत आहेत, पण आल्याच्या नंतर 2च दिवसांनी कोणाला आणायला जातात? बहिणीला. बंधू येईल माहेरी न्यायला, बंधू येईल माहेरी न्यायला, गौरी गणपतीच्या सणाला, गौरी गणपतीच्या सणा, गाडी घुंगराची येऊन ये न्यायला, गाडी घुंगराची घेईन न्यायला, गौरी गणपतीच्या सणाला. बघा, देवादी
आपले आई वडील गेल्याच्या नंतर सुद्धा आपण बहिणीला विसरलं नाही पाहिजे. रक्षाबंधनाला बहिणीकडे गेलं पाहिजे, भाऊबीजेला बहिणीकडे गेलाच पाहिजे. कारण या विश्वाच्या पाठीवरती एकच अशी व्यक्ती असते, आई वडील गेल्याच्या नंतर आपल्याला आपल्या डोक्यावरून हात फिरवणारी फक्त बहीण असते. म्हणून दादांनो, त्या बहिणीला सुद्धा विसरू नका. जसं आई वडिलांना विसरू नका असं म्हटले, तसं बहिणीला विसरू नका, भावाला विसरू नका, गाईला विसरू नका. गोठ्यामधली गाय, अंगणामध्ये पवित्र असलेली तुळस, गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ धारण करा, एकादशी व्रत करा. आणि आपल्या या देशासाठी जे वीर पुरुष होऊन गेले ना, त्यांना मात्र विसरू नका. ए मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. हे मेरे वतन के लोगों, जरा आँखों में भर लो पानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. जब घायल हुआ हिमालय, खतरे में पड़ी आज़ादी. जब घायल हुआ हिमालय, खतरे में पड़ी आज़ादी. जब तक थी सांस लड़े हो, फिर अपनी लाश बिछा दी. संगीन पे धर कर हो गए अमर बलिदानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. जब घायल हुआ हिमालय, खतरे में पड़ी आजादी, खतरे में पड़ी आजादी. जब तक थी सांस लड़े हो, फिर अपनी लाश सरकारी फिर अपनी नाच रखाली. हे मेरे वतन के लोगों, जरा आँखों में भर लो पानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. हे मेरे वतन के लोगों, जरा आँखों में भर लो पानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. जरा याद करो कुर्बान. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे हर हर हरे हर हर महादेव. हर हर. वा. म्हणून या देशासाठी जे वीर पुरुष होऊन गेले त्यांना मात्र विसरू नका. झालेली सेवा माऊलीच्या पांडुरंगाच्या मला जन्म दिलेल्या आईवडिलांच्या समर्थांच्याच चरणी सेवेला पूर्णविराम. मला फुलाचा आम्ही जातो तुम्ही कृपा